पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। नमस्कार, सुस्वागतम, वेलकम. मी शंकर कराडे स्वागत करतो तुमचं झी मराठीवरच्या गरमागरम वाफळलेल्या आणि ताज्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये. विदर्भ या आठवड्यामध्ये आपण पाहत आहोत. आता विदर्भ पाहतोय म्हणजे काय, तर विदर्भातले वेगवेगळे पदार्थ पाहतोय. व्हेज आहे, नॉनव्हेज आहे आणि या आठवड्यात अख्खे विदर्भातले अस्सल पदार्थ आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. कसं आहे, तुमच्या मनात जरी किती असलं की आपण ना नागपूरची सांबारवडी खाऊ ना, तरी तुम्ही काय तिकीट काढून जाणार आहे काय? तुम्हाला ते घरीच करायला लागेल ना. तर मग याच्यावरती उपाय म्हणून आम्ही काय करतो, विदर्भातले पदार्थ तुम्हाला दाखवतो. आता तुम्हाला पश्चिम महाराष्ट्रात जावंसं वाटलं तर तुम्ही काय तिकीट काढून जाणार आहात का? नाही. मग आम्ही तिथले पदार्थ दाखवतो. तर ही तुमची सोय मी करतोय या कार्यक्रमाच्या माध्यमातून. तर ह्याचं जरा भान ठेवा आणि हा कार्यक्रम नक्की बघत राहा. आज आपण विदर्भातले अस्सल पदार्थ पाहूया आणि ते दाखवण्यासाठी विदर्भातून एक जोडी आपल्याकडे इथे आलेली आहे. त्या दोघांचे स्वागत करूया, गप्पा मारूया आणि पाहूया अस्सल पदार्थ विदर्भातले. नमस्कार. या 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 नमस्कार. नमस्कार. या या. अरे बाप रे बाप रे बाप. थांबा, आधी ह्याच्यापासून सुरुवात करतो. हे काय आहे? ही सूतगुंडी आहे. चरखा. हा चरखा आहे आणि ही सूतगुंडी. सूत गुंडी. अरे वा, एकदम मला ह्या चरख्यातून ह्याची निर्मिती झालेली आहे स्वतः. किती सुंदर, किती सुंदर. हे कुठून आणले तुम्ही? वर्धा. वर्धा. सौ वर्षा संजय तिगावकर. Yes. जी जी. हे तुमचं नाव आणि आपण संजय संजय तिगावकर. तिगावकर. संजयजी नमस्कार. नमस्कार. वर्षाजी नमस्कार. आणि हे काय आणलंय? हे ही तुमच्या गोरसपाक आहे. आणि ही काय? ही ही आपल्या पुरणपोळी आहे आणि ही खवापोळी. नाही, पण हे किती म्हणजे विदर्भातलीच माझी सासूरवाडी, पण त्यांनी 7 वर्षात एवढं प्रेम माझ्यावरती केलं नाही जेवढं तुम्ही 7 मिनिटात केलं. या सगळ्यासाठी फार मनापासून धन्यवाद. हे आपण खाऊच, पण त्याआधी जरा गप्पा मारू. जी सर. तुम्ही काय करता ताई? मी हाच उद्योग सांभाळते. अच्छा, म्हणजे काय तुमचं घरगुती हे आहे? नाही, आमचं हॉटेल आहे सर. अच्छा, हा. काय नावाने? तिगावकर झुणका भाकर केंद्र म्हणून सुरू केलं आम्ही हा 15 वर्षापूर्वी. आणि आता ते पाहुणचार तिगावकरांचा म्हणजे एक एक व्यंजन वाढत गेलं. सुरुवातीला पहिल्या दिवशी 2 व्यंजन होते, ते आज 20 व्यंजनावर गेले म्हणून ते पाहुणचार तिगावकरांचा झालं. मग आज आम्हाला पदार्थ करून दाखवाल ना? नक्कीच. है ना? नक्कीच. तेही विदर्भ स्पेशल पाहिजे ना? हो, विदर्भ स्पेशलच राहील. मग काय करायचं ठरवलंय? मला तुम्हाला माझी खवापोळी खाऊ घालायची आहे. बरं, आणि दुसरा पदार्थ? दुसरा पदार्थ सांगते. जरा सस्पेन्स ठेवलाय. ठीक आहे ठीक आहे, हरकत नाही. काय आहे, एकदम सगळं सांगू नये हो. थोडं व्यावसायिक आहेत ना ते, थोडं हळूहळू देतात, त्याच्याशिवाय व्यवसाय पुढे जात नाही. तर आज आपल्याकडे वर्ध्याहून म्हणजे विदर्भातून एक छानसा जोडपा आलेला आहे. पाहुणचार त्यांनी आपल्याकडे येऊन केलेला आहे. खवापोळीने सुरुवात करूया आणि आजचा भाग छान रंगवूया. बिलकुल. अस्सल पदार्थ तिकडचा. काय नाव याचं? खवापोळी. मग लागणारं साहित्य सांगा. खवा, मैदा आणि कणिक मी एकत्र मिक्स करून घेतली आहे अर्ध्या अर्ध्या क्वांटिटीमध्ये. साखर, तूप, मीठ आणि चवीनुसार वेलची पावडर. पटकन कृती करूया. बिलकुल. काय करायचं पहिल्यांदा? याच्यासाठी मला एक कढई लागणार आहे. संजय काका, मी यांना मदत करणार आज. बिलकुल बिलकुल. आपण दोघं मिळून करू. चालेल सर. कढईमध्ये काय घालायचंय? कारण हे जास्त गरम होऊ देता येणार नाही आपल्याला. बरं, ठीक आहे. साखर. साखर. आता हे जे आहे सारण, हे कोणत्या क्षणाला बंद करायचं हा सगळ्यात मोठा पार्ट आहे खवापोळीतला. अच्छा. कारण ते जर प्रॉपर नसेल तर ती खवापोळी येणारच नाही. हा, मग ते कोणत्या क्षणाला बंद करायचं? मी सांगते ना आता तेच. हो, तुम्ही एक सांगा. एक जीव होऊ द्यावा लागेल त्याला. सांग. एक जीव. त्याला उकळू द्यावं लागेल चांगलं. अच्छा. तुमच्या हॉटेलमध्ये मोठी मोठी माणसं येऊन जेवून गेली आहेत म्हणे, असं आम्ही ऐकलंय. सर्वात प्रथम सर आमच्याकडे आले होते संजय मांजरेकर, क्रिकेटर. बर. पण त्या दिवशीचं जेवण त्यांनी आमच्याकडे घेतलं. तर त्या दिवशी आपला खवा झालेला आहे. अच्छा, हे जरा महत्वाचं आहे, केअरफुली बघा. अस्सल विदर्भातली खवापोळी. ताईंनी खवा, साखर आणि तूप तो आता आपण याच्यामध्ये या कन्सिस्टन्सीला मिक्स केलं आणि गॅस बंद केलाय. आता काय? याच्यामध्ये आपण 1 चिमटी मीठ, स्वादासाठी वेलची पावडर. वेलची पावडर हे थोडं जास्त घालू म्हणजे ते प्रत्येक बाईटला असं जाणवलं पाहिजे, त्याचा स्वाद येईल. घ्या. हां, तर संजय मांजरेकर आले होते. हो, ते आले. मग ते आम्ही त्यांचं स्वागत केलं. मग ते जेवण केलं त्यांनी. तर ती जेवणाची आठवण अजूनही आहे. फार छान. 1.5 भाकर, अख्खी 1.5 भाकर त्या दिवशी जेवले ते. अरे वा. आणि मस्त म्हणजे तृप्त झालो असा शब्द वापरला होता. चला, आता हे छान झालेलं आहे. मी
सारण एका ह्याच्यामध्ये फ्लॅट भांड्यामध्ये काढून थंड करायला ठेवते. ठीक आहे. खवा पोळीसाठी लागणारे जे सारण आहे ते आम्ही गार करून घेतो आणि मग वळूया पुढच्या कृतीकडे. खवा पोळीचं हे सारण तयार झालेलं आहे. आता आपल्याला पुढची कृती करायची. हे आपल्याला सारण असं इतकं मऊ लागेल की आपल्याला ते पोळीमध्ये भरायचं आहे, स्टफिंग भरायचं आहे. ह्याच्याकरता मी जे मैदा आणि कणिक हे जे एकत्र करून ठेवलेलं आहे हे मी आता ह्या बाउलमध्ये घेते. ह्याच्यामध्ये मला थोडंसं तूप घालायचं आहे. अच्छा. ह्याच्यात पण मला थोडंसं मीठ लागेल. हे जे मिश्रण आहे हे असं एकजीव करायचं. हे असं असलं पाहिजे तेव्हा ती पोळी तुमची कुरकुरीत होईल. अदरवाईज ती अशी रबरासारखी ताणली. रबरासारखी होईल. पाणी लागेल ना थोडंसं, अगदी थोडंसं. ही जी विदर्भातली आज खवा पोळी आपण पाहतोय त्याची वैशिष्ट्य जर मला विचाराल तर मला असं वाटतं की अस्सल जो खवा आहे गाईच्या तुपापासून केलेला तो खवा ओरिजिनल मिळवा. तुपाचा वापर ओरिजिनल करा. त्याच्यानंतर मैदा आणि गहू त्याचं प्रमाण नीट छान ठरवा आणि ते पीठ एकत्र करा तर तुम्हाला ती करेक्ट चव मिळेल. हो की नाही करेक्ट. तिगावकर साहेब? बिलकुल करेक्ट सर. तुम्ही आमच्यापेक्षा सुंदर एक्सप्लेन करतायस. नाही असं नाही. आता मी ते ऐकतोय आणि मला जरा शिकतो ना कशी करायची पोळी. आता काय हे आपण जे आता भिजवलंय मैदा आणि कणिक एकत्र करू हो. याला आपण 15 मिनिटं रेस्ट ठेवून देऊ. बर. म्हणजे ते छान असं एकजीव होईल. एकजीव होईल. हां, ठीक आहे. याला मग हा 15 जो- मिनिटं लागतात. ओके. मळलेला हा जो गोळा आहे हा जरा 15 मिनिट रेस्ट करत ठेवूया. तोवर तुम्ही घ्या रेस्ट आणि मग आपण वळूया पुढच्या कृतीकडे. चला. आता 15 मिनिट रेस्ट करत ठेवल्यामुळे ते छान मऊसूत छान, झालं. हां. हो की नाही? एक जीव झालाय. बरं तुम्ही विदर्भातले वर्ध्याचे आहात. वर्ध्या गावाविषयी हे असा डो तयार करायचा. अच्छा बरं. आधी हे होऊ द्या मग आपण जरा गप्पा मारूया. मग लोकांना कळणार नाही ना. लोक गप्पा जास्त ऐकतील. नाही 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 गप्पा नाही. आमचा पूर्ण हे पण- फोकस रेसिपीवर आहे. हा पण गोळा चांगला असला पाहिजे. तो जाणवला पाहिजे आतमध्ये. मस्त. बरं मला सांगा झुणका भाकरपासून सुरू झालेला तुमचा प्रवास खव्याच्या पोळीपर्यंत कसा पोहोचला? त्याचं असं झालं झुणका भाकरं दिलं फळलं. नंतर मग लोकांना वाटलं की जेवणामध्ये आपल्याला झुणका भाकरनं पोट नाही भरत, भात पाहिजे जेवणात. मग भात पाहिजे तर भातासोबत ओलं काहीतरी लागेल ना. मग आम्ही डाळ भाजी सुरू केली. अच्छा. जी घरोघरी होते पालक भाजी, ती पालक भाजी सुरू केली. मग हळूहळू एखादी रस्स्याची भाजी पाहिजे म्हणून आलू वांगे सुरू केले. म्हणजे जस्ट आपल्या इथं रोजच होते ना आलू वांग्याची भाजी. पण ती आपलं जे पहिलं ब्रीद वाक्य आहे की बाहेर फिरायला आल्या माणसालाही वाटलं पाहिजे की चला आपण आपल्याच घरी जेवून राहिलो म्हणून आलू वांगे सुरू झाली. मग पाटवडीची भाजी सुरू झाली. मग मसाला भात सुरू झाला. मग हे सगळं झाल्यावर गोड कुठं आहे? मग ती पुरणपोळी सुरू झाली. मग पुरणपोळीनंतर हिला वाटलं की आपण अजून काहीतरी दिलं पाहिजे वेगळं. मग हिच्या डोक्यातली ही कल्पना होती की आपण एक चांगली दुसरं एखादं व्यंजन देऊ. तर आज पुरणपोळी मागं पडली आणि खवापोळी पुढे गेली. असं आहे. थोडक्यात आपल्याकडे खाणाऱ्यांची आणि खाऊ घालणाऱ्यांची अजिबात कमी नाहीये. जेवढे खाणारे उत्साही तेवढे करणारे उत्साही. नाही आमचं वैशिष्ट्य असं आहे सर की वर्ध्यात कोणी कोणाच्या घरी पाहुणा जरी आला असा तर तो आपल्या इथं घेऊन आल्याशिवाय होणार नाही. अरे वा. त्याचा पाहुणचार आपल्या इथं एक होईलच. म्हणजे ते स्वतः ठरतील की पहिल्या दिवशी इकडे घेऊ किंवा शेवटच्या दिवशी जेवण इथं घेऊ. ती गावकरकडे गेलंच पाहिजे. किती छान. खूपच छान. म्हणजे अख्ख्या वर्ध्यामध्ये पंचक्रोशीत तुमचं नाव आहे आणि आज तुम्ही वेळात वेळ नाही, वर्धेकरांची आम्हाला खूप साथ आहे. हो का? हो. खरे धन्यवाद मला या निमित्ताने वर्धेकरांना द्यायचे आहे. कारण वर्धेकरांनी मला इतकं प्रेम दिलं, इतका उत्तम प्रतिसाद दिला आणि त्यांच्या प्रेमाने आणि प्रतिसाद होता. त्यामुळे आम्ही हे कार्य खूप छान पुढे नेऊ शकलो. बरोबर. कारण चुकाही झाल्या मी असं म्हणणार नाही.
चुकाही झाल्या पण त्या सुद्धा वर्धेकरांनी माझ्या पोटात घातल्या कारण तुम्ही एवढं छान अन्न त्यांच्या पोटात घालताय म्हणून ते चुका पोटात घालताय. गरमागरम अशी वर्ध्याची चव असलेली विदर्भातली खवापोळी तयार होते आहे. आम्ही दोन्ही बाजूनी तुपावरती अशी खरपूस भाजून घेतो. पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती. आता खवापोळी तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम एका कढईत खवा घेऊन त्यानंतर त्यात साखर घालावी. साखर एकजीव होऊन मिश्रण उकळलं की गॅस बंद करावा आणि त्यात 1 ते 1.5 चिमूट मीठ आणि वेलचीची पूड घालावी. मिश्रण व्यवस्थित घोटून मिसळून घ्यावं. आता एका बाउलमध्ये 3:1 या प्रमाणात एकत्र केलेला मैदा आणि कणिक घ्यावी. त्यात थोडंसं तूप घालावं. चवीनुसार थोडंसं मीठ घालावं. मग थोडं थोडं पाणी घालत पिठाचा मऊसर गोळा तयार करून घ्यावा. आता गॅसवर तवा ठेवून तो गरम होऊ द्यावा. हाताने थापत त्याची पारी तयार करून घ्यावी. त्यात खव्याच्या सारणाचा गोळा भरून पारी बंद करून मग हा गोळा पोळपाटावर व्यवस्थित लाटून घ्यावा. गरम तव्यावर तयार झालेली खव्याची पोळी दोन्ही बाजूंनी तुपावर खरपूस भाजून घ्यावी. खमंग आणि स्वादिष्ट खवापोळी तयार आहे. वा 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 वर्धेकर, तुम्ही केलेली ही अस्सल गरमागरम खवापोळी तुपामध्ये असा घास बुडवतो. पुढचा पदार्थ करायचा आहे पण तरुण मुलाला भूक लागली. अगं आई ग, उशी आणली नाही का सोबत तुम्ही? आणले उशी पांघरून आणलाय. आता पुढचा एपिसोड करावा का हे खातच बसावा असा प्रश्न मला पडलाय. पण हरकत नाही, संपल्याशिवाय तुम्ही दुसरं सुरूच नाही करणार सर. मला एक सांगा, मी हे खातो तोपर्यंत तुमच्या वर्ध्यामध्ये अजून काय खासियत आहे? वर्धा खासियत म्हणजे वर्धा तसं मूळ पहिले भारतातलं मध्यस्थान होतं. बर. हिंगणघाट जे बाजूला आमच्या बाजूला एक तालुका आहे ते मध्यस्थान होतं आणि आता ते 0 माईल जे आहे नागपूरला ते 0 माईल नागपूरकडे गेलं. पहिले भारतातलं मध्यस्थान इंग्रज जेव्हा होते इथे राज्य करत होते तेव्हा ते होतं. आणि दुसरं वैशिष्ट्य म्हणजे जे आता चंदीगड पहिली जे प्लॅन सिटी म्हणतात ती प्लॅन सिटी वर्धेला बॅचलर नावाच्या नगररचनाकारांनी तयार केली होती आणि आमच्या वर्धेच्या बेसवरच ती प्लॅन सिटी तिकडे सुरू झाली. अच्छा. म्हणजे तोच प्लॅन तिकडे चंदीगडला गेला. अच्छा. आणि वर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे राजकारणासाठी सगळ्यांसाठी हे एक प्रकारचं प्रतिभा देणारं, त्यांना ऊर्जा देणारं केंद्र आहे. वा वा वा. दुसरं असं की आमच्या वर्ध्याला 2 स्टेशन आहेत. एक वर्धा मेन आणि एक वर्धा ईस्ट म्हणतात त्याला. तर तिथे गाडी थांबली, ते मध्य भाग आहे तो, तिथे गाडी थांबली की तिथे एक छान वडा मिळतो. अच्छा. आणि तो वडा खायसाठी अक्षरशः लोक बाहेरून सुद्धा येतात. म्हणजे हेच प्रवासीच नाही तर इव्हन एक कॉलेज स्टुडंट वगैरे मस्त तिथे तर फक्त वडा खायला जातात कारण तो वडा अप्रतिम असतो. ती रेसिपी मला इथे तुम्हाला द्यायची. वा. तो पण वडा मला शिकवायचा आहे. खरं सांगू का, ह्याच्या पलीकडे ना काहीच नको वाटतं. हो. नाही आपण वडा खाऊया, तिखट लागेल, गोड थोडं म्हणजे गोडासोबत थोडं हे पण लागेल. थोडा मोह आवरतो कारण हे राहू द्या, मग आपण याच्यासोबत ते खाऊ. हरकत नाही. आता तुम्ही म्हणतायत आपण दुसरी रेसिपी बघू. ह्याचं नाव तेवढी अर्धी राहू द्या. आता अर्धी राहू द्या. हा पण तुम्हाला तेवढाच आवडेल. तेवढाच आवडेल. काय नाव ह्याचं? ईस्ट वडा म्हणतात. ईस्ट वडा. वर्धा स्पेशल ईस्ट वडा. वर्धा स्पेशल ईस्ट वडा. लागणारं साहित्य सांगा. चणा डाळ आणि तेवढ्याच प्रमाणात तुम्हाला कांदा घ्यायचा आहे. मी 3 ते 4 कांदे वापरलेले. मिरची, हिरवी मिरची, 4 लसूण पाकळ्या, 1-2 इंच आलं, हळद, धने पावडर, मीठ, जिरे आणि जिरे पावडर. बरं. आणि कोथिंबीर. चला मग आपण आता पटकन कृतीकडे वळूया कारण गोड खाल्ल्यानंतर मला आता पटकन खमंग खायची भूक लागली आहे. काय करायचं पहिल्यांदा? काय काय लागणार आहे? भिजवलेली चणा डाळ. भिजवलेली चणा डाळ. किती वेळ भिजवली? ही मी 3 ते 4 तास आधी भिजत घातली. बर. पुढे मिरची. नाही ठीक आहे ना. हे भांडं चालेल ना? चालेल. काकांनी तुमच्या हॉटेलच्या सवयीप्रमाणे मोठं घेतलं. कोथिंबीर घालू. थोडंसं जिरे घालू याच्यामध्ये. बरं. तुम्ही सांबार म्हणता का कोथिंबीर म्हणता? सांबार कोथिंबीर दोन्ही. जास्त माझ्याकडे गावठी वैद्यकीय भाषेमध्ये सांबारच म्हणतात. सांबार. आणि बस एवढा अद्रक. 2 इंच अद्रक. ठीक आहे. हे आपण वाटण करून घेऊया. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून याला पेस्ट स्वरूपात ठीक. आपण याला
मिक्सरमधून काढून घेऊया. करूया. वर्धा स्पेशल ईस्ट वडा आपल्याला करायचा आहे. त्यासाठी भिजवलेली चणा डाळ, आलं, मिरची, लसूण, जिरं आणि कोथिंबीर याचं थोडंसं पाणी घालून वाटण करून घेऊया आणि मग वळूया पुढच्या कृतीकडे. ओ मावशी, काकू, ताई, माई, अक्का, लक्ष द्या बरं का. अहो वर्ध्याला तुम्ही कधी जाणार, कधी तिकडून येऊ राहणार. आम्ही तुमच्या घरापर्यंत आणला ना वर्ध्याचा ईस्ट वडा. त्या गावची खासियत आहे, हो की नाही हो? आता काय, आता आपण आपले बॅटर जे आहे ते आपण मिक्सरमधून छान काढून घेतलेलं आहे. आता आपल्याला हे सगळं मिक्स करायचं आहे. मला इतका कांदा लागतो ना ह्याच्यामध्ये, म्हणजे जेवढं बॅटर असेल तेवढ्याच समप्रमाणात कांदा लागतो ह्याच्यामध्ये. जेवढं त्या डाळीचं बॅटर तेवढा कांदा. बर. तिखटपणा जो मिरचीचा येईल तेवढा, जे आपण सुरुवातीला वापरली तेवढी. बरं, अजून एक महत्वाची गोष्ट, गृहिणींचा ना काही ठराविक गोष्टींसाठी हट्ट असतो. मला अमुकच चमचा लागतो, मला माझीच शेगडी लागते, मला हेच लागतं. तसं या ज्या ताई आहेत त्या काही कमी हट्टी नाही आहेत. इथे आल्यावर त्यांनी आम्हाला सांगितलं आम्हाला शेंगदाण्याचंच तेल लागतं. काय करू राहणार, घेऊन आलो ना आम्ही बाजारात जाऊन, स्वतः थैल्या उचलल्या ना मी. आता ते घरी पण तसंच आहे ना. ही जर करत असली तर बाजूला कोणी नाही पाहिजे. आज त्या मनाने तुम्ही मी बरंच धाडस केलं. बरं धाडस केलं आपण. तुमच्या घरी कोणाचा व्यवसाय होता? नाही. खानावळ होती? नाही, खानावळ झुणका भाकर केंद्र होतं. व्यावसायिक दृष्टिकोन हा लहानपणापासून राहिलाय माझा. हा, पण मग हा व्यवसाय सुरू केला आणि तो यशस्वी कसा करून दाखवला, काय असा फॅक्टर आहे यामध्ये? खरंच माझी आई जी आहे तिला पण चवीचं, म्हणजे तिच्या हाताला खूप छान चव आहे. त्यानंतर तिच्याकडनं मला थोड्याशा गोष्टी छान शिकायला, चवीने कसं खायचं हे शिकायला मिळालं. त्यानंतर माझं जे शिक्षण आहे हे मी माझ्या काकांकडे अमरावतीला तिथे शिकले. तिथे शिकत असताना माझ्या काकूंचं जे मॅनेजमेंट होतं, काकूंकडे येणारे जाणारे आणि भरपूर राबता असायचा तिथे. काका रीडर होते ह्याला युनिव्हर्सिटीला, रीडर नामदेव बेलसरे. त्यामुळे बोलायचं कसं प्रेझेंट करायचं हे मी काकांकडनं शिकले. आणि किचन मॅनेजमेंट जे आहे ते मला माझ्या काकूंनी शिकवलं. यांचं काही सपोर्ट आहे की नाही? हो करतात. त्यांचंही थोडं कौतुक करा की. नाही, यांच्या सपोर्टशिवाय मी अपूर्ण आहे. यांनी मला म्हणजे लिटरली थोडंसंही काही केलं की खूप छान झालं. माझं जे कौतुक झालं, कुठलीच कंप्लेंट नाही, काहीही केलं तरी खूप छान झालं वर्षा असं म्हणून त्यांनी माझं कौतुक छानच होते. त्यामुळे खोटं बोलायची गरज नाही ना. मला असं वाटतं की पुरुषांनी ना खरंच यांच्याकडनं हे शिकण्यासारखं आहे. लोकांनी वर्षा तिगावकर होणे त्याआधी त्या घरात संजय तिगावकर पण असले पाहिजे. वा वा, खूप छान. आणि अशी ही तिगावकरांची खानावळ आहे, वर्षाताईंची किंवा संजय सरांची, ती आहे वर्ध्यामध्ये. आणि तिथे तुम्ही आवर्जून जा. आज ते आपल्या करता विदर्भातून आले आणि आपल्यासाठी अस्सल विदर्भातले पदार्थ करताय. धन्यवाद. आता वडे तळा, कारण खव्याची पोळी तिकडे आता वाट पाहतीये. सोबतीला वडा. तेल हो, ते आता छान गरम झालेलं आहे. वा, किती वेळ लागतो वडे तळायला? आताच नाही. त्याला सेटल होऊ द्या, चांगलं सेटल होऊ द्या. कव्हर चांगलं पक्क झालं पाहिजे. ठीक आहे, छान लालसर होऊ द्या. ठीक आहे, आम्ही छान होऊ देतो पक्का आणि कव्हर. मंद आचेवर. पण याबाबत तुमचे पहिले धन्यवाद. का तुम्ही आम्हाला इथं बोलवलं, अहो, संधी दिली. माझं याच्यामध्ये काही नाही, हे सगळं झी मराठी आणि आमचं झी मराठीचे धन्यवाद. मग ठीक आहे, एवढ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये इथे येण्याची संधी दिली. हा कार्यक्रम मी जेव्हा रिकामी असायची, म्हणजे माझ्या लग्नानंतर, तेव्हा मी हा कार्यक्रम मध्ये बघायची. अच्छा. तेव्हा मला असं वाटायचं की आपण पण, तेव्हाही मला चव होतीच, माझी चकली अप्रतिम असते. तेव्हा मला असं वाटायचं की आपण आपल्या एक दोन गोष्टी का नाही आपल्या तिथपर्यंत पोहोचल्या पाहिजे. पण चला, ते स्वप्न म्हणा किंवा ती जी इच्छा होती ती माझी आज या झी मराठीने पूर्ण केली. आणि झी मराठीचे मी मनापासून आभार मानते. धन्यवाद. खरंच आभार आहे. थँक्यू काका, थँक्यू. वडे मला वाटतं आता 1-2-4 मिनिटात तळून तयार होतील. चला, अस्सल विदर्भातले हे पदार्थ आज आम्ही तुम्हाला दाखवले. पटकन लिहून घ्या. वर्धा ईस्ट वडासाठी लागणारं साहित्य आणि कृती. आता ईस्ट वडा तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम एका मिक्सरच्या भांड्यामध्ये भिजवलेली चणा डाळ, हिरव्या मिरचीचे तुकडे, लसूण, कोथिंबीर, जिरे, आल्याचा तुकडा घेऊन बारीक वाटून घ्यावं. आता ह्या तयार मिश्रणात तेवढाच बारीक चिरलेला कांदा, हळद, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. सगळं व्यवस्थित एकत्र करून घेऊन मग या मिश्रणाचे हाताने वडे तयार करून गरमागरम तेलात मंद आचेवर डीप फ्राय करून घ्यावे.
गरमागरम आणि कुरकुरीत ईस्ट वडा तयार आहे. विदर्भ स्पेशल आजच्या भागामध्ये आपल्याकडे वर्ध्याहून संजयजी आणि वर्षाजी तिगावकर इथे आले आणि अस्सल विदर्भातले पदार्थ तुम्ही केले. बहारदार अप्रतिम खव्याची पोळी आणि ईस्ट वडा वर्ध्याचा स्पेशल. वा कमाल. तुम्हाला कसं वाटलं? एकदम छान. खूप छान. इथे येऊन मला खरंच मी ज्यांच्या माध्यमाने मी इथे आले मला त्यांना एकदा खूप धन्यवाद द्यायचे आहे आणि झी मराठीचे खूप खूप आभार की त्यांनी मला इतकी मोठी संधी दिली या स्टेजवर. खूप छान. तसं मी आता तुम्हाला सांगून राहिलो ना की वर्षा त्या तिघावकरांकडे नक्की जा आणि सगळ्या गोष्टी पोटभर खा. याच नोटवरती आजच्या भागात आपण इथे थांबूया. तुम्हा दोघांचे फार मनापासून आभार. पण त्याआधी फक्त आभार नाहीयेत, खवय्येगिरीशी निगडीत तुमचा व्यवसाय आहे म्हणल्यानंतर ॲप्रन तुमच्या कामाला येणारच. नक्की, तर हे नक्की. 2 ॲप्रन तुम्हाला भेटवस्तू Thank एक you. साहेबांच्या गळ्यात घाला, कारण त्यांच्या पाठिंब्यानेच हे सगळं उभं आहे. Sure, sure. वा छान दिसताय. खूप मनापासून आभार मंडळी. अस्सल विदर्भातले पदार्थ आम्ही आता करतो फस्त. तुम्ही घ्या निरोप मस्त. भेटा आम्हाला पुढच्या भागात आणि पुढच्या काही भागांमध्ये असंच आपण विदर्भातले पदार्थ पाहणार आहोत. भेटूया पुढच्या भागात. पाहत राहा झी मराठीवरती आम्ही सारे खवय्ये.